वेलकम टू अवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. तर मुलांनो, आज आपण 7th स्टँडर्डचा इंग्लिशचा जर्नी टू द वेस्ट हा लेसन शिकणार आहोत. या लेसनचा नेक्स्ट पार्ट आपण पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट पार्ट पाहिला आहे. त्या पुढील पार्ट आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर्नी टू द वेस्ट म्हणजे पश्चिमेकडील प्रवास आपण पाहत होतो. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल, तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लेट अस स्टार्ट द नेक्स्ट पार्ट ऑफ द लेसन, जर्नी टू द वेस्ट, पश्चिमेकडील प्रवास. मागील पार्टमध्ये आपण पाहिलं होतं की दयेची जी देवता असते त्या देवतेने या तिघांना एक संधी दिली होती. ज्या तिघांना देवाने स्वर्गातून बाहेर काढून टाकलं होतं, त्या तिघांना तिने एक संधी दिली होती. काइंड डायटी गॅनिन हॅज ऑफर्ड ईच ऑफ देम वन मोर चान्स. आणखीन एक संधी दिली होती. काय होती ती संधी आपण पाहणार आहोत. इफ यू हेल्प द होली मोंक इन हिज पिलग्रिमेज टू इंडिया, if you use your powers for this good work, then you may return to heaven. जर तुम्ही या तिघांना ती सांगते दयेची देवता की जर तुम्ही त्या होली मोंकला मदत करत असाल, या पवित्र साधूला त्याच्या भारत यात्रेत मदत करत असाल, तुमच्या ज्या सुपर पॉवर्स आहेत त्या तुम्ही या चांगल्या कामासाठी वापरत असाल, तर कदाचित तुम्ही पुन्हा स्वर्गात येऊ शकता. यू मे रिटर्न टू हेवन. हेवन म्हणजे स्वर्ग, रिटर्न म्हणजे परत येऊ शकता. दॅट इज वाय द 3 कॅरेक्टर्स हॅव ॲग्रीड टू बी युआन च्वांग्स डिसिपल्स अँड टू हेल्प युआन च्वांग इन हिज डिफिकल्ट जर्नी. आणि त्यामुळेच हे जे 3 कॅरेक्टर्स होते त्यांनी हे मान्य केलं की ते युआन च्वांगचे डिसिपल्स म्हणून जातील. डिसिपल्स म्हणजे शिष्य म्हणून जातील आणि ते युआन च्वांगला मदत करतील. दे विल हेल्प टू युआन च्वांग इन हिज डिफिकल्ट जर्नी. त्याच्या या कठीण अशा प्रवासामध्ये त्याला ते मदत करतील असं त्यांनी मान्य केलं. अँड शुअर इनफ दे हॅव मेनी थ्रिलिंग, एक्साइटिंग अँड समटाइम्स ह्युमरस ॲडव्हेंचर्स ऑन द वे टू द होली लँड इंडिया. आणि आपल्या भारताच्या पवित्र अशा भूमिमार्गावरती त्यांना कित्येक अनेक ॲडव्हेंचरस, थ्रिलिंग म्हणजे थरारक असे, एक्साइटिंग असे, एकदम छान असे आणि कधीकधी ह्युमरस ॲडव्हेंचरस म्हणजे गमतीशीर गोष्टी त्यांना कराव्या लागल्या. ऑन द वे टू द होली लँड. होली लँड म्हणजे पवित्र अशा भूमिमार्गावरती, पवित्र मार्गावरती, पवित्र भूमीवरती म्हणजेच इंडियामध्ये, भारतामध्ये त्यांना या सुपरनॅचरल पॉवर्स वापराव्या लागल्या. द मोस्ट पॉवरफुल अमंग द 3 डिसिपल्स इज सन वुकॉंग. या 3 शिष्यांपैकी सन वुकॉंग हा सर्वात जास्त शक्तिशाली आहे. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्राऑर्डिनरी. एक्स्ट्राऑर्डिनरी म्हणजे असामान्य. त्याच्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट ही वेगळीच आहे, असामान्य आहे. ही वॉज बॉर्न व्हेन वाइंड्स ब्ल्यू ओव्हर ह्यूज स्टोन एग ऑन द फ्लॉवर फ्रूट माउंटेन. फ्लॉवर फ्रूट माउंटेन म्हणजे फुलांचा आणि फळांचा जो पर्वत आहे, डोंगर आहे, त्या डोंगरावरती स्टोन एग म्हणजे मोठ्या दगडाच्या अंड्यावरून जेव्हा वारे वाहू लागले त्यावेळी त्याचा जन्म झाला. हा जो सन वुकॉंग आहे तो त्याचा जन्म केव्हा झाला? फुलांचा आणि फळांचा जो पर्वत आहे त्या पर्वतावर मोठ्या अशा दगडाच्या अंड्यावरून जेव्हा वारे वाहू लागले तेव्हा या सन वुकॉंगचा जन्म झाला. He is able to transform himself in 72 different ways. तो स्वतःला 72 अशा वेगवेगळ्या रूपामध्ये रूपांतरित करू शकतो. He can transform himself म्हणजे त्याचं रूपांतर करू शकतो. Not only that, but he can also transform each of his hair strands into any living or non-living thing of his choice. हेअर स्ट्रँड म्हणजे एक केस. फक्त इतकंच नाही, तो त्या स्वतःला 72 रूपांमध्ये बदलू तर शकतोच, शिवाय त्याचे जे केस आहेत त्या केसाला तो पाहिजे त्या सजीव किंवा निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा रूपांतरित करू शकतो. तो प्रत्येक केसाचे स्वतःला पाहिजे त्या गोष्टीमध्ये, वस्तूमध्ये रूपांतरित करू शकतो, सजीव किंवा निर्जीव. ही इज ॲज यू विश गोल्ड बँडेड कडल
इज ऑल्सो मॅजिकल. त्याच्याकडे असलेलं एक ॲज यू विश गोल्ड बँडेड कडल आहे ते इट कॅन ग्रो ॲज बिग ॲज पिलर सपोर्टिंग द स्काय बट ॲट अदर टाइम्स इट बिकम्स ॲज टायनी ॲज निडल. त्याच्याकडे जे कडल आहे ते अचानक खूप मोठं होऊ शकतं, इतकं मोठं की एखाद्या मोठा आधार देणारा जो खांब असतो, एकदम पिलर म्हणजे खांब, इतका मोठा होऊ शकतो आणि दुसऱ्या क्षणी तो इतका लहान सुद्धा होऊ शकतो. त्याच्याकडे एक कडल आहे, गोल्डन कडल आहे. देन द मंकी किंग जस्ट टक्स इट अवे बिहाइंड हिज इयर. म्हणजे जेव्हा ते छोटंसं होतं, सुई एवढं लहान होतं, तेव्हा हा जो मंकी किंग आहे म्हणजे सन वुकॉंग त्याला आपल्या कानामागे खोचून ठेवतो. सन वुकॉंग कॅन ट्रॅव्हल thousands ऑफ किलोमीटर्स इन जस्ट वन समरसॉल्ट. हा जो सन वुकॉंग आहे मंकी किंग तो हजारो किलोमीटरचा प्रवास एका पावलामध्ये करू शकतो. फक्त एक कोलांटी उडी जर त्याने मारली तर हजारो किलोमीटरचे अंतर तो कापू शकतो. इतका असे त्याच्याकडे वेगवेगळे सुपर पॉवर्स आहेत. ही कॅन वॉक थ्रू फायर. तो आगीतून चालू शकतो. ट्रॅव्हल अंडर वॉटर. पाण्याखालून सुद्धा तो प्रवास करू शकतो. अँड फ्लाय टू एनी प्लेस ॲट विल. आणि जेव्हा त्याची इच्छा असेल तेव्हा तिकडे तो उडत जाऊ शकतो. हिज बॉडी इज ॲज हार्ड ॲज अ डायमंड. आणि त्याचं जे शरीर आहे ते डायमंड इतकं कडक आहे. डायमंड म्हणजे हिऱ्या इतकं त्याचं शरीर कडक आहे. सो नो वन अँड नथिंग कॅन इंज्युअर हिम. त्यामुळे त्याला कशाचाही त्रास होत नाही. कोणतीही गोष्ट त्याला जखम करू शकत नाही. हिज गोल्डन गेज फायरी आईज. गोल्डन म्हणजे सोनेरी, चमकणारे, फायरी आईज आग ओकणारे किंवा आगीसारखे असे दिसणारे त्याचे जे डोळे आहेत त्याच्यामध्ये आईज हॅव एक्सरे व्हिजन. त्याच्यामध्ये एक्सरे व्हिजन आहे, त्याच्या डोळ्यामध्ये एक्सरे आहे असं इथं सांगितलं आहे. त्याच्याकडे असलेले पॉवर्स इथे सांगितले आहेत. सोनेरी रंगाचे आग ओकणारे डोळे, गोल्डन गेज फायरी आईज म्हणजे सोनेरी रंगाचे आगीसारखे दिसणारे डोळे, त्याच्यामध्ये एक्सरे व्हिजन आहे. नो वन कॅन डिसीव्ह हिम. त्याला कुणीही फसवू शकत नाही. सन वुकॉंग इज ब्रेव्ह अँड इंटेलिजंट बट ही इज ऑल्सो अ ट्रिक्स्टर. म्हणजे सन वुकॉंग हा धाडसी आहे, शूर आहे, हुशार सुद्धा आहे, पण तो ट्रिक्स्टर म्हणजे लबाड आहे. ही लव्स टू हॅव फन. त्याला मजा मस्ती करायला आवडते. अँड सम ऑफ हिज सुपर पॉवर्स हेल्प हिम टू जस्ट दॅट. आणि हे मजा मस्ती करण्यामध्ये त्याच्या सुपर नॅचरल पॉवर्स सुद्धा त्याला मदत करत असतात. ही हॅज अ वेस विच कॅन सक इन एनिथिंग ऑर एनीवन. त्याच्याकडे एक वेस आहे. वेस म्हणजे एक पात्र आहे, भांड आहे, जे त्याला मदत करतं. जे काय करतं, कोणतीही गोष्ट खेचून घेतं, त्या वस्तूला किंवा व्यक्तीला ते खेचून घेतं, स्वतःकडे ओढून घेतं. असं त्याच्याकडे एक वेस आहे, म्हणजे एक पात्र आहे. ही कॅन सिम्पली पॉइंट ॲट अ लॉक अँड कॅन ओपन इट. तो एखादं लॉक असेल, कुलूप असेल, तर त्याच्याकडे फक्त बोट दाखवतो आणि ते कुलूप उघडू शकतो. अशा पॉवर्स त्याच्याकडे आहेत. ही इज व्हेरी व्हेरी क्विक अँड कॅन ग्रो व्हेरी बिग अँड व्हेरी टायनी ॲट अ ब्लिंक. तो खूप क्विक आहे म्हणजे फास्ट आहे, त्याचं काम खूप फास्ट आहे, तो खूप चपळ आहे. आणि कॅन ग्रो व्हेरी बिग, तो अचानकपणे खूप मोठा होऊ शकतो. आणि अचानकपणे व्हेरी टायनी म्हणजे खूप छोटा होऊ शकतो. ॲट अ ब्लिंक म्हणजे पापणी उघडझाप करेपर्यंत तो अचानक खूप मोठा होतो. आणि पापणी झापली म्हणजे इतक्या कमी वेळामध्ये तो एकदम लहान होऊ शकतो. You can imagine how he must have teased his enemies using these tricks. तुम्ही आता कल्पना करू शकता की या सगळ्या सुपरनॅचरल पॉवर्स वापरून त्याने आपल्या शत्रूंना कसे चिडवले असेल. या सगळ्या सुपरनॅचरल पॉवर्स सन वुकॉंगकडे होत्या. आत्ता ज्या आपण पॉवर्स पाहिल्या त्या सन वुकॉंगकडे इतक्या सगळ्या सुपरनॅचरल पॉवर्स होत्या. If you want to read about the adventures that Sun Wukong and his companions had on the way, you will find the stories in English translations of Journey to the West. सन वुकॉंग आणि त्याच्यासोबत असलेले हे जे सहकारी आहेत,
सन वुकॉंग अँड हिज कंपॅनियन्स, हे जे सहकारी आहेत त्यांनी या मार्गामध्ये, या प्रवासामध्ये काय काय केलं, कोणकोणते ॲडव्हेंचर केले, हे जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला इंग्लिश ट्रान्सलेशन ऑफ जर्नी टू द वेस्ट हे पुस्तक वाचावं लागेल. या सगळ्या स्टोरीज तुम्हाला या पुस्तकामध्ये सापडतील. सम ऑफ द स्टोरीज हॅव ऑल्सो बीन टर्न इन टू फिल्म्स, आणि काही काही स्टोरीज ज्या आहेत, कथा ज्या आहेत, त्यांच्यावर फिल्म्स बनल्या आहेत, त्यांच्यावरती फिल्म्स तयार झाल्या आहेत, पिक्चर तयार झाले आहेत. What would you like better, to read the historical account of Yuan Shuang's travels or to read the fantastic stories of Sun Wukong? तुम्हाला काय आवडेल? ऐतिहासिक, हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक, युआन शुआंगच्या ऐतिहासिक अशा प्रवासाबद्दल तुम्हाला वाचायला आवडेल की सन वुकॉंगच्या मजेशीर अशा कथा वाचायला आवडतील? मे बी यू शुड रीड बोथ. कदाचित तुम्ही दोन्ही वाचू शकता, तुम्हाला दोन्ही आवडेल. टू फाइंड आउट व्हॉट यू लाईक बेटर, आणि हे तुम्हीच ठरवा की तुम्हाला आता काय वाचायचं असेल, काय वाचायचं आहे. तुम्ही दोन्हीही वाचू शकता. हॅपी रीडिंग. हॅपी रीडिंग म्हणजे तुमचे वाचन आनंदी ठरो किंवा तुम्हाला वाचन आवडो. तर हा लेसन, हा पार्ट इथे संपलेला आहे. जर्नी टू द वेस्ट हा लेसन इथे संपलेला आहे. या लेसनमधील वर्ड मिनिंग्स आता आपण पाहणार आहोत. डेसिपल्स म्हणजे शिष्य, थ्रिलिंग म्हणजे थरारक, एक्साइटिंग म्हणजे आश्चर्यकारक, ह्युमरस ॲडव्हेंचर्स म्हणजे गमतीशीर, गमतीदार अशा ॲडव्हेंचर्स, ह्यूज म्हणजे खूप मोठे, पिलर म्हणजे खांब, टायनी म्हणजे खूप लहान, निडल म्हणजे सुई, समरसॉल्ट म्हणजे एका कोलांटीमध्ये, कोलांटी उडी ज्याला म्हणतो त्याला समरसॉल्ट असं म्हणतात. इंज्युअर म्हणजे जखम होणे, डिसीव म्हणजे फसवणे, ब्रेव म्हणजे शूर, धाडसी, इंटेलिजंट म्हणजे हुशार, ट्रिक्स्टर म्हणजे लबाड, वेस म्हणजे पात्र किंवा भांड, एनिमीज म्हणजे शत्रू, कंपॅनियन्स म्हणजे सहकारी, सोबती. तर हा लेसन इथे संपला आहे, ज्यामध्ये आपण जर्नी टू द वेस्ट या नॉवेलबाबत माहिती तर घेतलीच, तसेच युआन शुआंगच्या प्रवासाबद्दल आपण पाहिलं. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व कमेंट जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज. थँक्यू.